आपण कालच्या लेक्चरला न्यूक्लिअर केमिस्ट्री टॉपिक चालू केला. आज आपण त्यातला पुढचा पार्ट बघतोय. काल आपण इंट्रोडक्शनचा पार्ट बघितलेला आहे. इंट्रोडक्शन आपण काय काय बघितली तर ऍटमचं स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये असलेले सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणजेच प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन, त्यांचे पोझिशन्स बघितले आपण. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे ऍटमच्या सेंटरला असतात, त्यांना आपण न्यूक्लिऑन्स असं एकत्रितपणे म्हणत असतो. आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्या सेंटर भोवती काय होत असतात तर रिव्हॉल्व होत असतात. तो असतो एक्स्ट्रा न्यूक्लिअर रिजन. नंतर महत्वाची आपण एक ट्रान्सम्युटेशनची डेफिनेशन बघितली होती, ती आज आपल्याला पुढं लागणार आहे. सो आपण तेवढी फक्त डेफिनेशन रिपीट करूया. मग आपण चालू करतो लेक्चरला. इथं डेफिनेशन आहे या पॉइंट मध्ये बघा, हा पॉइंट. द प्रोसेस इन विच atom of one element is converted into atom of another element is called as transmutation. बघा, ही डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. आज आपल्याला पुढचे जे पॉइंट शिकायचे आहेत त्याच्यामध्ये हे ट्रान्सम्युटेशनच महत्वाचं. सो अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये एका इलेमेंटचा ऍटम हा दुसऱ्या इलेमेंटच्या ऍटम मध्ये कन्व्हर्ट होतो, त्याला आपण म्हणणार आहे ट्रान्सम्युटेशन. म्हणजे एका इलेमेंटच्या ऍटमचं कन्व्हर्जन दुसऱ्या इलेमेंटच्या ऍटम मध्ये होण्याची ही प्रक्रिया आहे. आणि ही नॅचरल आणि आर्टिफिशियल दोन्हीही पद्धतीनं होत असते. सो हे लक्षात ठेवा. ट्रान्सम्युटेशन म्हणजे कन्व्हर्जन ऑफ ऍटम ऑफ वन इलेमेंट इनटू ऍटम ऑफ अनदर इलेमेंट. सो ही एक डेफिनेशन लक्षात ठेवा. आपण पुढे जाऊया. पण काल आपण इथपर्यंत आलो होतो. कालच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की ही न्यूक्लिअर रिॲक्शन्स काल बघितली आपण, जनरली बेरिलियम आणि हेलियमची. आणि पुन्हा आपण ह्या न्यूक्लिअर रिॲक्शन मधल्या टर्म्स बघितल्या. बाबा, सिम्बॉल म्हणजे काय असतो, बॉटमला जे सुपरस्क्रिप्टला जे नंबर आहेत ते म्हणजे काय, सबस्क्रिप्टला जे नंबर आहेत ते म्हणजे काय. सो हे आपण पूर्ण बघितलेलं होतं. नंतर बीथ नावाच्या सायंटिस्टने काय केलं, एक नवीन टर्म सांगितली की ह्या ज्या न्यूक्लिअर रिॲक्शन्स लिहितो आपण त्यांच्या शॉर्ट फॉर्म मध्ये, त्या अगदी शॉर्ट मध्ये कशा लिहायच्या ते आपण बघितलं. सो तिथपर्यंत आपण आलेलो होतो. सो आपण काय बघत होतो की हे एक टॉपला तुम्हाला रिॲक्शन दिसते, बेरिलियम गिव्स कार्बन, आणि ब्रॅकेट मध्ये इथे लिहिलेले अल्फा आणि न्यूट्रॉन. त्यातला हा अल्फा काय आहे आठवते का, सांगा बरं. अल्फा आणि न्यूट्रॉन ह्यांचं मिनिंग काय सांगा. काल आपण 4 टर्म बघितल्या होत्या. आता तुमच्या पुढे जे ॲब्रिव्हिएटेड फॉर्म दिसते त्या न्यूक्लिअर रिॲक्शनचा, त्याच्यामध्ये 4 टर्म आहेत. एक बेरिलियम आहे, अल्फा आहे, न्यूट्रॉन आणि कार्बन. सो ह्या प्रत्येकाला आपण काय काय नाव दिलेलं होतं सांगा. काल आपण तिथं थांबलो होतो, तिथून चालू करूया. सांगा कोणाला येते. कोण सांगते. बेरिलियमला आपण कोणती टर्म वापरली होती. टार्गेट. बेरिलियम इज अ टार्गेट, बरोबर. पुढं अल्फा काय आहे. प्रोजेक्टाइल. ओके, बरोबर. प्रोजेक्टाइल. टार्गेट, दिस इज अ प्रोजेक्टाइल. न्यूट्रॉन इज अ इजेक्टाइल. इजेक्टाइल, तो इजेक्ट होणार आहे, बरोबर. आणि कार्बन हा तो इमिट होणार आहे. कार्बन काय आहे, डॉटर न्यूक्लियस, नवीन तयार झालं, डॉटर म्हणू आपण त्याला. सो लक्षात घ्या, टार्गेट, प्रोजेक्टाइल, इजेक्टाइल आणि काय हा डॉटर न्यूक्लियस आहे. सो हे 4 टर्म तुम्हाला कळाले. आपण इथंपर्यंत हे पण 2-3 पॉईंट झाले होते. आपण हे रिॲक्शन्स ज्या खाली आहेत न्यूक्लिअर रिॲक्शन त्यांच्या संदर्भात आपण माहिती घेत होतो. सो आता या 5 रिॲक्शन आहेत. आता सांगा, पहिली ही रिॲक्शन आपण बघूया. ॲल्युमिनियम कन्वर्ट इनटू प्रोटॉन, सॉरी फॉस्फरस, ही रिॲक्शन आहे. आता ह्या रिॲक्शनच्या संदर्भात सांगा. इथं प्रोजेक्टाइल कोण आहे, इजेक्टाइल कोण आहे, टार्गेट कोण आहे आणि डॉटर कोण आहे, डॉटर न्यूक्लियस. पहिली रिॲक्शन ही बघतोय आपण आता. या रिॲक्शनच्या बाबतीत सांगा, प्रोजेक्टाइल टार्गेट कोण आहे.
ब्रॅकेट रिॲक्शनला सुरुवात कुठून झाली तर अल्युमिनियम पासून झालेली आहे. हा सो टार्गेट हा या रिॲक्शनचा अल्युमिनियम. अल्फा हे काय आहे? अल्फा पार्टिकल काय आहे? प्रोजेक्टाईल. म्हणजे हा अल्फा पार्टिकल ह्या अल्युमिनियम वरती बॉम्बार्ड होतो. म्हणजे हे दोन थोडक्यात रिॲक्टंट आहेत असं आपण म्हणू. अल्फा आणि हा अल्युमिनियम. ओके. आणि पुढचे जे दोन राहिले आता फॉस्फरस आणि हा जो न्यूट्रॉन हे कोण आहे तर आपले प्रोडक्ट आहेत. त्यातला हा मेन प्रोडक्ट फॉस्फरस. सो आपण हा डॉटर न्यूक्लियस आहे. आणि न्यूट्रॉन कोण आहे तर हा पुढचा इजेक्टाईल आहे. सो हे महत्वाचं लक्षात घ्या. पुढं आता आपण दुसरी रिॲक्शन बघूया. ही सोडियमची. आता सांगा कोणीतरी एकाने सांगा सोडियम कोण आहे, प्रोटॉन ह्यातला काय आहे, नंतर अल्फा काय आहे आणि निऑन काय आहे सांगा. Sodium target, हा बरोबर. हा protein projectile, बरोबर. अल्फा projectile, इजेक्टाईल आणि निऑन product. प्रोडक्ट किंवा आपण त्याला डॉटर न्यूक्लियस म्हणूया. ओके बरोबर आहे. आता नेक्स्ट थर्ड रिॲक्शन बेरिलियमची. ह्याच्यामध्ये सांगा कोण सांगतोय? कोण सांगते? अंकिता पाणसकर. अंकिता सांग. अंकिता पाणसकर आहे का अंकिता? हो सर. हा अंकिता सांग मग बेरिलियम काय सांगायत? बेरिलियम काय आहे यातला? कोण सांगते दुसरं? ज्याला येतं त्यानं सांगा, वेळ घालू नका, आपल्याला पुन्हा वेळ कमी पडतो लेक्चरला. Beryllium target. हा ओके. हा गॅमा आहे. हा गॅमा Projectile. प्रोजेक्टाईल बरोबर. हा न्यूट्रॉन Ejectile. हा आणि बेरिलियम डॉटर न्यूक्लियस. ओके बरोबर. कोण? जाधव अक्षता. हा आता नेक्स्ट पुढची रिॲक्शन नायट्रोजन. कोण सांगेल दुसरं? धनश्री पवार. धनश्री आहे का? ज्याला येते त्याने सांगा फास्ट. चला लवकर. सिंपल टर्म आहे, 4 टर्म आहे, त्या फक्त सलग सांगत जायचं आहे. हा धनश्री सांग. धनश्री. नायट्रोजन टार्गेट. हा बरोबर. अल्फा प्रोजेक्टाईल. हा आणि प्रोटॉन इजेक्टाईल. ओके. आणि हा ऑक्सिजन डॉटर प्रोडक्ट. डॉटर न्यूक्लियस. हा डॉटर न्यूक्लियस. हा डॉटर न्यूक्लियस. सॉरी. ओके नेक्स्ट. हा बोरॉन. नेक्स्ट रिॲक्शन कोण सांगेल आता? मधुरा पाटील. मधुरा सांग. येस सर. हा सांग की आन्सर द्यायचं. बी हा टार्गेट आहे. बी म्हणजे कोण? बोरॉन. बोरॉन इज अ टार्गेट बरोबर. हा पुढं एन फॉर न्यूट्रॉन. न्यूट्रॉन इज प्रोजेक्टाईल. हा अल्फा इज इजेक्टाईल. येस अँड लिथियम डॉटर न्यूक्लियस. ओके बरोबर आहे. सो ह्यात आपण फक्त काय बघितलं आता? हे जे ही पूर्ण स्लाइड जी तुमच्या पुढे आहे, वेगवेगळ्या ज्या न्यूक्लिअर रिॲक्शन्स आहेत, त्या न्यूक्लिअर रिॲक्शन्स मध्ये ज्या टर्म्स असतात, त्या बेथ सायंटिस्टने सांगितलेले जे शॉर्ट फॉर्म आहे, ह्यात कुठले कुठले टर्म आहेत? सिंपल तर एक प्रोजेक्टाईल आहे,
एक इजेक्टाईल आहे, हा टार्गेट आहे म्हणजे रिॲक्टंट, आणि हा मेन प्रॉडक्ट म्हणजे आपला डॉटर न्यूक्लियस. एवढंच यात बघायचं होतं, हे तुम्हाला आता कळलेलं आहे. हा, हे आता हे जे एलिमेंट्स आहेत हे सगळे सिम्बॉल्स, इथं फक्त आपण त्यांच्या सुपरस्क्रिप्टला फक्त मास नंबर दिलेला आहे, इथं ऍटॉमिक नंबर लिहिलेला नाही. पण तुम्हाला तो माहिती आहे असं कन्सिडर करून आपण पुढे जातोय. लिथियमचा ऍटॉमिक नंबर सांगा. लिथियमचा ऍटॉमिक नंबर कोण सांगते? लिथियमचा ऍटॉमिक नंबर 3. 3. ऑक्सिजन, ऑक्सिजन, 8. नायट्रोजन, नायट्रोजन ऑक्सिजन 7. बोरॉन, हायड्रोजन हेलियम लिथियम बोरॉन 5. फॉस्फरस, 15. ॲल्युमिनियम, 13. सोडियम, 11. बेरिलियम, 4. निऑन. 10. आणि 10. त्या रिॲक्शन मध्ये थोडस काहीतरी जरा चुकलं, हा बेरिलियम नाही आहे इथं ऍक्च्युली, हा जाऊ दे, थोडस चेंज आहे. ऑक्सिजन असेल, 8 ऍटॉमिक नंबर आहे म्हणजे ऑक्सिजन इथं एवढं जाऊ दे. ओके, बरोबर आहे. नेक्स्ट, आता चॅट बॉक्सला कोणी कोणी आन्सर दिलंय 3, 8. बरं, ह्या स्लाइड मध्ये कळालं तुम्हाला काय काय सांगितलं आपण ते. आता नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट स्लाइड. एनर्जेटिक्स ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन, आपला न्यू पॉइंट. हा पार्ट आपण काल जो बघितला, इंट्रोडक्शन बघितलेली आहे, आणि न्यूक्लिअर रिॲक्शन्स काय असतात, त्यातले टर्म्स कुठल्या कुठल्या असतात, आणि त्यांचे हे ॲब्रिव्हेटेड फॉर्म, आणि प्रोजेक्टाईल, इजेक्टाइल्स म्हणजे काय वगैरे, टार्गेट म्हणजे काय, आणि डॉटर किंवा रिकॉइल न्यूक्लियस म्हणजे काय, हे आपण ह्यात बघितलं. थोडीशी उदाहरणं बघितली, त्याच्यावरून तुम्हाला समजलं की डॉटर कोण असतो, कुठं असतो, प्रोजेक्टाईल कुठं आहे, इजेक्टाईल कुठं आहे, आणि टार्गेट कुठं आहे. न्यू पॉइंट आता एनर्जेटिक्स ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन्स. काय सांगितलं याच्यामध्ये? पहिला पॉइंट, न्यूक्लिअर रिॲक्शन्स आर असोसिएटेड विथ द गेन ऑर लॉस ऑफ एनर्जी. न्यूक्लिअर रिॲक्शन्स मध्ये एक तर एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते किंवा एनर्जी बाहेर टाकली जाते. म्हणजे दोन प्रकार, एनर्जीचे दोन काय होते, देवाणघेवाण होत असते. एक तर एनर्जी गेन घेतली जाते किंवा एनर्जी बाहेर टाकली जाते. सो न्यूक्लिअर रिॲक्शन्स मध्ये ह्या दोन्ही गोष्टी होत असतात. इफ द एनर्जी इज ऍब्सॉर्ब्ड, then these reactions are termed as endothermic or endoergic. तुम्हाला हे माहितीच आहे, आपण ह्याच्या अगोदर अगदी मला वाटते 9वी 10वी पासून सुद्धा हे एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक ह्या टर्म्स तुम्हाला माहिती आहे. सो इथं तेच दिलेलं आहे, बेसिकच आहे. हा, जर एखाद्या न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये एनर्जी ऍब्सॉर्ब केली गेली तर त्या रिॲक्शनला काय म्हणणार आहोत आपण, किंवा काय म्हटलं जातं, तर एंडोथर्मिक किंवा एंडोअर्जिक. हा एक नवीन वर्ड आहे. फक्त आपण आतापर्यंत एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक म्हणत होतो. हा एंडोअर्जिक एक फक्त आता पहिल्यांदा नवीन आपण ऐकतो आहे, पण मिनिंग दोघांचं एकच आहे. ज्या न्यूक्लिअर रिॲक्शन्स मध्ये एनर्जी गेन होईल म्हणजे एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाईल त्यांना म्हणायचं आहे एंडोथर्मिक किंवा एंडोअर्जिक न्यूक्लिअर रिॲक्शन्स. आता याच्या बरोबर अपोजिट दुसरं काय आहे, याच्या विरुद्ध पॉइंट, when energy is released during nuclear reactions, then these nuclear reactions are called exothermic or exoergic. बघा, अशा न्यूक्लिअर रिॲक्शन्स की ज्यांच्यामध्ये काय होतं, एनर्जी रिलीज केली जाते, एनर्जी बाहेर टाकली जाते, अशा न्यूक्लिअर रिॲक्शन्सला आपण एक्झो म्हणजे बाहेर, एक्झोथर्मिक किंवा एक्झोअर्जिक न्यूक्लिअर रिॲक्शन्स असं म्हणतो. सो दोन टर्म्स आहेत ह्या, एनर्जी ऍब्सॉर्ब्ड एंडोथर्मिक, एनर्जी रिलीज्ड
एक्झोथर्मिक, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि एंडोअर्जिक आणि एक्झोअर्जिक हे दोन नवीन टर्म्स त्या, मिनिंग तेच आहे. पुढं, द अमाउंट ऑफ चेंज इन एनर्जी इज एनॉर्मस and calculated with the help of Einstein's equation E is equal to mc square. आता आपण ह्या पॉइंट मध्ये वरती काय म्हटलं की ह्या न्यूक्लिअर रिएक्शन्स मध्ये एनर्जीचा गेन, एनर्जीचा लॉस दोन्ही गोष्टी घडून येतात. म्हणजे न्यूक्लिअर रिएक्शन्स ह्या एंडोथर्मिक किंवा एक्झोथर्मिक ह्या असतात. म्हणजेच एनर्जी घेतली जाते, बाहेर टाकली जाते, म्हणजे एनर्जीचा चेंज होत असतो ह्या न्यूक्लिअर रिएक्शन्स मध्ये. मग हा जो न्यूक्लिअर रिएक्शन्स आहेत, ह्या न्यूक्लिअर रिएक्शन्स मध्ये प्रचंड प्रमाणात एनर्जी बाहेर टाकली जाते किंवा घेतली जाते. म्हणजे एनर्जीचा जो चेंज होतो तो खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. मग आता हा एनर्जीचा झालेला जो चेंज आहे, किती प्रमाणात एनर्जी घेतली किंवा किती प्रमाणात एनर्जी बाहेर टाकली, हे कसं कॅल्क्युलेट करायचं, तर त्याच्यासाठी हा आइन्स्टाईनचा फॉर्म्युला E इज इक्वल टू mc स्क्वेअर हा यूज केला जातो. आता ह्यातल्या टर्म्स काय आहेत बघा. E फॉर काय आहे तर टोटल एनर्जी रिलीज्ड, E फॉर एनर्जी. M म्हणजे ह्यातला मास डिफेक्ट आणि C म्हणजे काय तर इट इज अ व्हेलॉसिटी ऑफ लाईट. सो ह्या दोन टर्म्स वापरून काय केलं जातं, त्या न्यूक्लिअर रिएक्शन मधला एनर्जीचा चेंज कॅल्क्युलेट केलेला असतो. सो E इज इक्वल टू mc स्क्वेअर हे आइन्स्टाईनचं इक्वेशन एनर्जी चेंज कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरलं जातं. नेक्स्ट आता काही उदाहरण आहेत, आपण उदाहरण बघूया एंडो आणि एक्झोथर्मिकची. हिअर नोट दॅट मास लॉस्ट इज कन्व्हर्टेड इनटू एनर्जी. हा पॉइंट महत्वाचा. एनर्जी कुठून निर्माण होते ह्याच्यामध्ये, तर ह्या रिएक्शन मध्ये, न्यूक्लिअर रिएक्शन मध्ये तो जो टार्गेट असतो किंवा तो प्रोजेक्टाईल असतो, त्यांचं जे मास असतं त्या मासचा लॉस होतो आणि त्याच्यामधून काय होत असतं तर एनर्जी निर्माण होते. सो इन न्यूक्लिअर रिएक्शन एनर्जी इज प्रोड्युस्ड फ्रॉम द लॉस ऑफ मास ऑफ प्रोजेक्टाईल और टार्गेट न्यूक्लियस. टार्गेट न्यूक्लियस किंवा तो जो प्रोजेक्टाईल आहे त्यांचं मास नष्ट होतं, याच्यामध्ये लॉस होतो मासचा आणि त्याच्यातून एनर्जी निर्माण होत असते. फॉर एक्झाम्पल बघा, हे रिएक्शन आहे 1H2 प्लस 1H2 gives 1H3 प्लस 1H1. ही एक रिएक्शन, मी रिएक्शन काय ते सांगेनच तुम्हाला. प्लस पुढे इथं काय दिले बघा, हे प्लस साइन आहे. हा जो हे चार जे लिहिलेलं आहे ह्याच्यासाठी हे प्लस साइन वापरले. म्हणजे प्लस 4.0 MeV मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी आहे त्याच्यामध्ये, म्हणजे साइन प्लस आहे. पुढे काय दिले बघा, ऍज एनर्जी इज रिलीज्ड दिस इज अन एक्झाम्पल ऑफ एक्झोअर्जिक न्यूक्लिअर रिएक्शन. बघा प्लस साइनचा अर्थ काय, एनर्जी काय केलेली आहे, बाहेर टाकलेली आहे. म्हणजे ही रिएक्शन, ह्या रिएक्शन मधून एनर्जीचा लॉस होतोय. म्हणजे ही रिएक्शन काय असणार आहे, एक्झोथर्मिक किंवा एक्झोअर्जिक. प्लस साइनचा अर्थ काय, एनर्जी बाहेर टाकलेली आहे, सराउंडिंगला दिली, सिस्टीमनं सराउंडिंगला दिलेली आहे. मग आता ह्यातल्या टर्म्स बघा, ही रिएक्शन काय 1H2, ह्याचं नाव काय सांगा बरं. 1H2 म्हणजे काय, हा पण तोच आहे 1H2 चा. 1H2 म्हणजे काय, आणि हा इथं 1H1 आहे, इथं 1H3 आहे. ह्यांच्यात काय रिलेशन आहे सांगू शकाल का. 1H1 म्हणजे काय, 1H2 म्हणजे काय, 1H3 म्हणजे काय असतात हे. ह्याला एक स्पेसिफिक वर्ड आहे, आयसोटोप्स. दीज आर आयसोटोप्स. आयसोटोपची डेफिनेशन सांगा. आयसोटोप्स म्हणजे काय सांगा. कोण सांगतंय, तुमच्या पुढे एक्झाम्पल आहे, त्यात फक्त बघून तुम्हाला ते सांगायचं. Elements having same atomic number but different atomic mass number are known as isotopes. Atoms of same element having same atomic number but different mass number Atomic mass number. are called as a
काय Isotopes. आर कॉल्ड ॲज आयसोटोप्स. आता 4 उदाहरणं तुमच्या पुढे आहेत. इकडे बघा. हा हे पहिलं बघू. 1H1 हा हायड्रोजन आहे किंवा ह्याला आपण प्रोटियम असं म्हणतो. ह्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे? ऍटॉमिक नंबर खाली लिहिलाय सबस्क्रिप्टला. किती ऍटॉमिक नंबर याचा? 1 आहे. खाली लिहिलेला. आणि याचा मास नंबर किती आहे? सुपरस्क्रिप्टला वरती लिहिलेला हा बघा. किती आहे? 1च आहे. पुढं हा दुसरा, हा आहे 1H2 म्हणजेच ड्यूटेरियम म्हणतो आपण ह्याला. ह्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे? बॉटमला काय लिहिलेलं आहे? 1च लिहिलेलं आहे. आणि टॉपला काय लिहिलंय इथं? सबस्क्रिप्टला सुपरस्क्रिप्टला काय लिहिलंय? 2. म्हणजे मास नंबर ह्याचा 2 आहे आणि ऍटॉमिक नंबर किती आहे? 1 आहे. ओके. पुढे आता ही टर्म बघा. हे तिसरा हा ह्याच्या हा आहे ट्रिटियम. हे तर सबस्क्रिप्टला काय लिहिलेलं आहे? नंबर 1 म्हणजे ऍटॉमिक नंबर याचा 1 आहे. आणि सुपरस्क्रिप्टला लिहिलंय 3 म्हणजे याचा मास नंबर किती आहे? 3. म्हणजे आता ह्या तिघांचं जर आपण रिलेशन बघितलं तर काय आहे? तिघांच्यात खाली जो सबस्क्रिप्टला लिहिलेला नंबर आहे, खाली इथं बघा 1 आणि हा 1, सबस्क्रिप्टला लिहिलेला नंबर सेम आहे. म्हणजे ऍटॉमिक नंबर ह्या तिघांचा, ह्या 3 ऍटमचा कसा आहे? सेम आहे. म्हणजे हे सगळे कोण आहेत? हायड्रोजनचेच वेगवेगळे फॉर्म्स आहेत. फक्त बदल कशात झालाय? तर ह्यांच्या सुपरस्क्रिप्टला म्हणजे ह्यांच्या डोक्यावर लिहिलेला नंबर बघा 1, 2 आणि हा काय आहे? 3. म्हणजे ह्यांचा बॉटमचा नंबर म्हणजेच ऍटॉमिक नंबर सेम आहे, पण टॉपचा नंबर म्हणजे मास नंबर काय आहे? वेगळा आहे. आणि हे सगळे हायड्रोजनच आहेत. हायड्रोजनचेच हे काय आहेत? वेगळी वेगळी रूप आहेत. त्यांना आपण आयसोटोप्स असं म्हणतो. आयसोटोप्स म्हणजे काय? कळालं का डेफिनेशन बघा. ऍटम्स ऑफ द सेम इलेमेंट, हायड्रोजनचेच ऍटम्स ऑफ सेम इलेमेंट हॅव्हिंग सेम ऍटॉमिक नंबर 1, 1, 1 बट डिफरंट मास नंबर म्हणजे 1, 2 आणि 3 आर कॉल्ड ॲज आयसोटोप्स. असं हे एक पॉइंट त्यातला तुम्हाला सांगा. आता हे रिॲक्शन बघा काय? हा ड्यूटेरियम आहे. ड्यूटेरियम प्लस ड्यूटेरियम गिव्स ट्रिटियम प्लस प्रोटियम अशी ही रिॲक्शन आहे. आणि ह्याच्यातून +4 MeV मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी बाहेर टाकली जाते. ओके. अशी जनरल रिॲक्शन आहे. सो ही एक एनर्जी बाहेर टाकली जाते म्हणून ही कसली रिॲक्शन आहे? एक्झोथर्मिक किंवा एक्झॉर्जिक रिॲक्शन आहे. काल एक आपण पॉइंट बघितला होता. न्यूक्लिअर रिॲक्शनच्या लेफ्ट आणि राईट साइडला जे काही हे आहेत पार्टिकल्स आहेत त्यांच्या ऍटॉमिक आणि मास नंबरची सम इक्वल यायला पाहिजे. ती येते का सांगा? लेफ्ट साइडला ऍटॉमिक नंबर दोघांचे बघा आणि राईट साइडला दोघांचे बघा आणि सम करा. इक्वल येते का बघा. किती येते सांगा? लेफ्ट साइडच्या ऍटॉमिक नंबरची सम, राईट साइडच्या ऍटॉमिक नंबरची सम किती येते सांगा? बघ लेफ्ट साइडला हे जे 2 पार्टिकल्स आहेत ते किंवा हे ऍटम्स आहेत 2, हा 1 आणि हा 1. सो काय झालं? ह्या लेफ्ट साइडला ऍटॉमिक नंबरची सम 2 आहे. राईट साइडला किती येते? 1 आणि 1, 2. सो लेफ्ट आणि राईट साइडला ऍटॉमिक नंबरची सम 2, 2 आहे म्हणजे इक्वल आहे. आता मास नंबरची सम बघा. हे 2 आणि हे 2 किती झालं? हे लेफ्ट साइडला ऍटॉमिक मास आहे 4. आता राईट साइडला बघूया 3 + 1 म्हणजे काय? इथं सुद्धा 4च आहे. सो लेफ्ट आणि राईट साइडला ह्या न्यूक्लिअर रिॲक्शनच्या ऍटॉमिक आणि मास ऍटॉमिक नंबर आणि मास नंबरची सम ही इक्वल येते. काल आपण हा पॉइंट बघितलेला होता. न्यूक्लिअर रिॲक्शन्स मध्ये लेफ्ट आणि राईट साइडला ऍटॉमिक नंबर आणि मास नंबरची सम ही इक्वल येत असते. आता नेक्स्ट एक्झाम्पल हे रिॲक्शन बघा. 7N14 + 2He4 gives 8O17 + 1H1. आणि ह्या रिॲक्शन मधून ब्रॅकेट मध्ये आता हे मायनस साइन आहे बघा. इथं 1.16 MeV एवढी एनर्जी ह्याला साइन आहे मायनस.
वरती होतं प्लस म्हणजे एनर्जी बाहेर टाकली होती. आता इथं साईन काय आहे मायनस म्हणजे एनर्जी काय केलेली आहे इथं एनर्जीचा गेन एनर्जी ऍब्सॉर्ब केलेली आहे म्हणजेच ऍज एनर्जी इज गेन्ड और ऍब्सॉर्ब्ड फ्रॉम द कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोजेक्टाइल इट इज द एक्झाम्पल ऑफ एंडोर्जिक और एंडोथर्मिक रिएक्शन. इन दिस सेकंड एक्झाम्पल मायनस आता हे मायनस फक्त साइन आहे 1.16 MeV million electron volt energy is absorbed. So this reaction is example of endothermic reaction. आता एक मायनस हे फक्त साइन असतं ह्याचा अर्थ काय असतो की एनर्जी सराउंडिंग न लॉस केली. तुम्हाला सिस्टीम आणि सराउंडिंग हा पॉइंट माहिती असेल थर्मोडायनॅमिक्स मध्ये ते येतंय. सिस्टीम आणि ही आता हे हा जो मी एक स्क्वेअर काढलेला आहे त्यात यस लिहिले. यस म्हणजे सिस्टीम. सिस्टीम म्हणजे काय ज्या पार्टचा आपण अभ्यास करतोय और द पार्ट विच इज अंडर थर्मोडायनॅमिक कन्सिडरेशन इज कॉल्ड अ सिस्टीम किंवा जेवढ्याशा पार्टचा आपण अभ्यास करतोय तो म्हणजे सिस्टीम. आणि ते सोडून सगळं बाहेरचं म्हणजे काय असतं तर युनिव्हर्स असतं. लक्षात घ्या. सो जर आता इथं प्लस मायनस साइन ही जी आहेत त्यांचा अर्थ काय मायनस प्लस साइन म्हणजे काय तर सिस्टीमनं सराउंडिंगला एनर्जी दिली म्हणून सराउंडिंगने एनर्जी घेतली म्हणून तिथं आलं प्लस साइन. आणि आता इथं मायनस साइन का दिसतंय ह्या 1.16 ला तर सराउंडिंगनं एनर्जी सिस्टीमला दिलेली आहे म्हणजे सराउंडिंगची एनर्जी झालेली आहे कमी असा त्याचा अर्थ असतो. मायनस म्हणजे ते एनर्जी नेहमी प्लस मध्येच राहणार आहे फक्त ते ऍब्सॉर्ब केली काल लॉस झाली हे दर्शवण्यासाठी हे प्लस आणि मायनस साइन असतं. ओके काय सांगत होतो इथं की हे प्लस आणि मायनस साइन हे फक्त आपल्याला समजण्यासाठी असतं म्हणजे एनर्जी ऍब्सॉर्ब केली का लॉस केली पण एनर्जीची व्हॅल्यू नेहमी प्लस मध्येच असणार आहे. सो लक्षात घ्या ही दोन उदाहरणं आपण बघितली. पहिल्या रिएक्शन मध्ये +4 एवढी एनर्जी किंवा 4 एवढी एनर्जी काय झाली होती तर बाहेर टाकली होती. सो ती एक्झोथर्मिक रिएक्शन होती. आणि दुसरं हे जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये 1.16 एवढी एनर्जी काय केलेली आहे ऍब्सॉर्ब केलेली आहे. सो तिला आपण एंडोथर्मिक रिएक्शन म्हणतो. आता इथे खाली एक कन्व्हर्जन दिलंय खालचा पॉइंट बघा 1 AMU हे जे आपण हे एनर्जीचं हे बघितलं आपण युनिट ते इथं फक्त आपण बघतोय काय नेमकं त्याचं मिनिंग आहे. 1 AMU 1 atomic mass unit is equal to 931 million electron volt. एक atomic mass unit एवढ्या एनर्जी म्हणजे ती किती आहे तर 931 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढे आहे. मग 1 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी किती आहे तिचं किलो जूल मधलं कन्व्हर्जन सांगितलंय. 1 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 9.648 into 10⁻⁷ किलो जूल पर मोल. बघा 1 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे किती एनर्जी आहे 9.648 into 10⁻⁷ किलो जूल पर मोल. सो 1 मिलियन इलेक्ट्रॉन 1 MeV ही इतकी प्रचंड प्रमाणात एनर्जी आहे. मग 1 AMU तर किती आहे त्याच्या 931 पट आहे. सो हे फक्त कन्व्हर्जन लक्षात ठेवा. 1 MeV इज इक्वल टू किती आहे आणि 1 AMU इज इक्वल टू किती येते हे कन्व्हर्जन लक्षात. नेक्स्ट फ्रॉम these equations one can imagine that how large amount of energy is released during nuclear reactions. The nuclear energy can be converted into other forms of energy such as heat, electricity. आता ह्या रिएक्शन मध्ये आपण बघितलं की काय झालं ह्याच्या न्यूक्लिअर रिएक्शन्स आहेत ह्यांच्यामधून ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर पडत असते. प्रचंड एनर्जी ह्या रिएक्शन्स मधून बाहेर पडत असते.
मग ही जी एनर्जी आहे ही एनर्जी आपण वेगवेगळ्या पर्पजेससाठी वापरत असतो. ती एनर्जी वापरून आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो किंवा ऍज अ हीट तिचा वापर करू शकतो. सो ओके, सो हा पॉइंट इथं आपण बघितला. पॉइंट मध्ये कुठला पॉइंट होता हा? एनर्जेटिक्स ऑफ न्यूक्लिअर रिएक्शन्स. न्यूक्लिअर रिएक्शन्स मध्ये एनर्जी गेन केली जाते किंवा त्याच्यामध्ये एनर्जीचा लॉस होतो. ह्याच्या आधारे दोन प्रकारचे रिएक्शन सांगितलेत, एंडोथर्मिक न्यूक्लिअर रिएक्शन किंवा एक्झोथर्मिक न्यूक्लिअर रिएक्शन्स. एंडोथर्मिक म्हणजे अशा न्यूक्लिअर रिएक्शन की ज्यांच्यामध्ये एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते, आणि एक्झोथर्मिक न्यूक्लिअर रिएक्शन म्हणजे अशा रिएक्शन्स की ज्याच्यामध्ये एनर्जी बाहेर टाकली जाते. सो आणि त्याची दोन उदाहरणं आपण इथं बघितलेली आहेत. नेक्स्ट, टाइप्स ऑफ न्यूक्लिअर रिएक्शन्स. आता हा एक नवीन पॉइंट आहे. न्यूक्लिअर रिएक्शनचे टाइप्स, दोन टाइप्स आहेत न्यूक्लिअर रिएक्शनचे, ते आपण इथं आता बघूया. पहिला, on the basis of source, nuclear reactions are classified into artificial transmutation and natural transmutation. म्हणजे हे जे न्यूक्लिअर रिएक्शनचे टाइप्स केलेले आहेत प्रकार, हे कशाच्या आधारावरती केलेले आहेत तर सोर्स. न्यूक्लिअर रिएक्शनचा सोर्स काय आहे त्याच्यावरती काय केलेलं, ह्याचे दोन प्रकार केलेले. ते म्हणजे एकतर आर्टिफिशियल किंवा नॅचरल ट्रान्सम्युटेशन. सो त्यातला आपण आता पहिला बघूया, आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन किंवा त्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल डिसइंटिग्रेशन. The transmutation when done by artificial means, then it is known as artificial transmutation. सिंपल आहे, नावातच त्याच्या आर्टिफिशियल आहे, म्हणजे कृत्रिमरित्या घडवून आणलेलं हे ट्रान्सम्युटेशन किंवा लॅब मध्ये घडवून आणलेलं किंवा पर्पजफुली घडवून आणलेलं हे ट्रान्सम्युटेशन आहे. ज्यावेळी हे ट्रान्सम्युटेशन, मी तुम्हाला आजच्या लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं की ट्रान्सम्युटेशन म्हणजे काय लक्षात ठेवा. कोण सांगते सांगा बरं, ट्रान्सम्युटेशनचं काय म्हणजे काय, आपण काय बघितलं होतं? कोण सांगते? ट्रान्सम्युटेशन आपण पहिल्या दुसऱ्या स्लाइड मध्ये त्याची डेफिनेशन बघितली होती. ट्रान्सम्युटेशन म्हणजे काय, कोण सांगते? Conversion of atom of one element into conversion of another element. ओके, बरोबर आहे. सो हे जे ट्रान्सम्युटेशन आहे हे जर आर्टिफिशियली केलं, आर्टिफिशियली म्हणजे काय बघा, नॅचरली म्हणजे काय तर आपोआप झालेलं असणार आहे ते, पण आर्टिफिशियली जे आहे ते काय असं आपोआप झालेलं नाही, ते घडवून आणलेलं असणार आहे. सो अशा आर्टिफिशियल पद्धतीनं जर ट्रान्सम्युटेशन केलं तर त्याला आपण काय म्हणणार आहे, आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन. आता त्याच्यामध्ये नेमकं काय होतं ते पुढच्या पॉइंट मध्ये दिलेलं आहे. इफ नॉन रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियस having medium mass is bombarded by high speed projectile, and if this process produces nuclei of new element called daughter element, then it is known as artificial transmutation. बघा आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं, if non radioactive nucleus having medium mass, म्हणजे इथं काय घेतलेलं आहे, रिएक्टंट म्हणजे काय घेतलेलं आहे बघा, एक असा न्यूक्लियस घेतलेला आहे की जो नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे, म्हणजे त्याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी नाही, असा एक न्यूक्लियस घेतला. आता इथे आपण त्याला ए असं म्हणू, खाली रिएक्शन आहे पण समजा एक असा न्यूक्लियस घेतलेला आहे की जो रेडिओ ऍक्टिव्ह नाही आणि त्याचं मास काय सांगितलंय, हॅव्हिंग मीडियम मास. मास त्याचं मीडियम असेल, खूप कमी नसणार आहे, खूप जास्त नसणार आहे, म्हणजे तो आपला टार्गेट आहे. बघा इथं ब्रॅकेट मध्ये दिले, इट इज अ टार्गेट. A non-radioactive nucleus having medium mass is target. ओके, हा झाला टार्गेट. आता ह्या टार्गेट वरती पुढे काय म्हणले बघा, इज बंबार्डेड बाय हाय स्पीड प्रोजेक्टाईल. आता ह्याच्यावरती काय केलेलं, एक प्रोजेक्टाईल घेतला. इथं मी पी लिहितो, पी फॉर दॅट प्रोजेक्टाईल. एक प्रोजेक्टाईल आहे, हाय स्पीडचा प्रोजेक्टाईल आहे. सो ए फॉर दॅट टार्गेट विच इज non-radioactive and has medium mass. So
त्या टार्गेटवरती काय केलेलं एक हाय स्पीड प्रोजेक्टाईल बंबार्ड केलेला आहे. पुढे काय झालं, अँड इफ दिस प्रोसेस प्रोड्युसेस न्यूक्लिआय ऑफ न्यू एलिमेंट कॉल्ड डॉटर एलिमेंट देन इट इज नोन ॲज आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन. आणि ह्या प्रोसेस मधून ह्या मीडियम मास असणाऱ्या ह्या न्यूक्लियस वरती प्रोजेक्टाईल पाडले हाय स्पीडचे आणि ह्या बंबार्डमेंट मधून एक नवीन न्यूक्लियस तयार झाला, त्याला आपण इथं बी म्हणतोय, त्याला आपण डॉटर इलेमेंट असं नाव दिलंय, डॉटर इलेमेंट. तर अशा प्रोसेसला काय म्हणतात, आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन असं म्हणतात. म्हणजे बघा लॅब मध्ये जिथं न्यूक्लिअर लॅबोरेटरीज आहे तिथं एक असा न्यूक्लियस घेतला, म्हणजे असा रिॲक्टंट घेतला की जो रेडिओ ऍक्टिव्ह नाही, मास मिडियम आहे, त्याच्यावरती एक प्रोजेक्टाईल पाडायचं, म्हणजे अल्फा पार्टिकल्स, बीटा, गॅमा वगैरे कोणतेही ड्यूटेरॉन्स, त्यातलं कोणतेही एक समजा अल्फा घेतला, तो अल्फा पार्टिकल हाय स्पीडचा काय केला, टार्गेट वरती बंबार्ड केलेला आहे, टार्गेट वरती त्या सोडलेला आहे. आणि त्याचं काय झालं मग पुन्हा कन्व्हर्जन झालं एका नवीन न्यूक्लियस मध्ये, त्याला म्हणतोय आपण डॉटर न्यूक्लियस. मग अशा पद्धतीनं आर्टिफिशियली किंवा लॅब मध्ये केलेली किंवा मॅनमेड अशी ही जी न्यूक्लिअर रिॲक्शन आहे तिला आपण काय म्हणतोय, आर्टिफिशियल. कारण का आर्टिफिशियल का म्हणतोय, तर हा जो न्यूक्लियस आहे किंवा टार्गेट आहे आपलं ते आपणच सिलेक्ट करणार आहे, त्याच्यावरती कोणतं प्रोजेक्टाईल बंबार्ड करणार आहे तेही आपणच सिलेक्ट करणार आहे. सो हे पूर्णपणे मॅनमेड प्रोसेस आहे, म्हणून हिला आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन असं म्हटलेलं आहे. आता 1 मिनिटापेक्षा कमी वेळ राहिलाय लेक्चर, जिथं म्हणजे वेळ संपेल तिथं आपलं लेक्चर थांबून जाईल. The first artificial nuclear transmutation was recognized, described and reported by Rutherford in 1919. म्हणजे ही जी आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन आहे हे पहिल्यांदा कोणी केलं, तर रुदरफोर्डनं 1919 साली केलेलं एक रिॲक्शन खाली दिलेली आहे. सिंपल. 7N14 म्हणजे हा कोण आहे, नॉन रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियस. बघा वर आपण ज्या टर्म्स बघितल्या, असा न्यूक्लियस जो रेडिओ ऍक्टिव्ह नाही आणि मास मिडियम आहे, बघा 14 आहे, म्हणजे खूप कमी नाही खूप जास्ती नाही, असा न्यूक्लियस घेतला, त्याच्यावरती एक प्रोजेक्टाईल सिलेक्ट केलाय, हा आहे अल्फा पार्टिकल किंवा हेलियमचा न्यूक्लियस, हाय स्पीड हेलियम न्यूक्लियस, याच्यावरती काय केला, बंबार्ड केला, ह्याच्यातून काय तयार झालं, एक नवीन न्यूक्लियस तयार झाला.